गेल्या काही दिवसापासून साखरेच्या भावात चढ उतार होताना पाहायला मिळते। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी सुपर मार्केटमध्ये आपण बघतो या ठिकाणी साखर लावण्यात आली आहे। अगदी शिस्तीत ही साखर आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी आहे ती ए ग्रेड नंबर 1 साखर आहे। मात्र ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून सातत्यानं भाववाढ होते त्यामुळे ग्राहकांमध्ये सुद्धा कुठेतरी नाराजी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही खरेदीला आलेले ग्राहक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। आपण बघतोय ही जी आहे ती ही संपूर्ण साखर आहे आणि अतिशय चांगली साखर या ठिकाणी पाहायला मिळते आणि साखरेचा भाव जो आहे तो या ठिकाणी लिहिला आहे आणि ए ग्रेड साखर जे आहे ते आज 68 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत ह्या ताई आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी खरेदीला आल्या होत्या। काय सांगाल, गेल्या काही दिवसापासून जे ते सातत्यानं साखरेचे भाव कमी होताना आणि वाढताना पाहायला मिळतात, मात्र जास्त करून भाव वाढलेत। आता 68 रुपये किलो साखर मिळते तुम्हाला। मला हे म्हणायचं आहे की साखरेचे भाव आता सध्या अत्यंत वाढलेले दिसत आहेत, पण नेमकं हे कशामुळे वाढले आहेत ह्याची नीट कारणं काय आत्तापर्यंत आम्हाला कळाले नाही आहेत। कधी कमी होते, कधी जास्त होते, पण म्हणावं तसं त्या प्रमाणात मुळात बेसिक हे येतं कुठून तर शेतकऱ्यांकडून येतं। तर मला सांगा की शेतकऱ्यांना जर याचा फायदा मिळणार असेल तरच या भाववाढीचा काय उपयोग आहे। जर मुळात त्यांनाच जर काही मिळणार नसेल तर ही भाववाढ कशासाठी आहे हे मला कळत नाही आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगेल की याचे योग्य भाव आपल्याला मिळायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांना तरी त्याचा न्याय मिळायला पाहिजे। धन्यवाद। अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे। जर साखर 68 रुपये झाली तर हरकत नाही, पण तो मोबदला जो तो शेतकऱ्याच्या उसाला मिळाला पाहिजे, मिळायलाच पाहिजे। अगदी तो मोबदला जर शेतकऱ्यांना मिळाला तर साखरेच्या भावाला हरकत नाही, परंतु मला असं वाटतं की या दोन्हीमध्ये जी तफावत आहे त्याची कारणं स्पष्ट झालीच पाहिजेत। निश्चितच आपण बघतोय यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। जर साखरेचे भाव वाढले असतील तर शेतकऱ्याला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जर शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नसेल तर साखरेचे भाव का वाढलेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। आपल्यासोबत काका आहेत। काका, खरेदी झाली? हो, झालेली खरेदी। इथेनॉल मिश्रित जे पेट्रोलसाठी साखर याचा वापर होत आहे त्यामुळं गोरगरिबाचं फार मोठं आर्थिक भुर्दड बसत आहे। तरी पेट्रोलचे भाव वाढलेले चालेल, पण साखरचे भाव स्थिर ठेवायला पाहिजे सरकारनं। म्हणजे गोड वाटणारी साखर आता कडू वाटायला लागली, कडू वाटायला लागलेली आहे। गोरगरिबांना फार अवघड झालेलं आहे, तर त्याचे साखरचे भाव स्थिर ठेवले पाहिजे। हां, आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहे। ताई, काय सांगाल, तुम्ही सुद्धा खरेदीला आले होते, ज्या पद्धतीने सगळे भाव वाढताना पाहायला मिळतात, काय वाटतं? साखरेचे हे जे भाव वाढलेले आहेत तर सर्वसामान्य जनता हे बेअर नाही करू शकत, कारण की एवढे जास्त भाव वाढल्यानंतर सर्वसामान्य जनतेने काय केलं पाहिजे। कारण दररोजची जी आहेत गोष्टी त्यांना त्याच गोष्टी अवघड होऊन जातात की दररोजची दैनंदिनी आपण कशी पूर्ण करायची। ह्या सगळ्याच गोष्टींचे भाव जसे जसे वाढत चालले तर तसं सर्वसामान्य जनतेला हे जास्तीत जास्त अवघड होत चाललंय। आपण बघतोय ज्या पद्धतीने आज 68 रुपये किलो साखर झाली। साखर कमी वापरता येते असं काही पर्याय निघू शकतो का, ज्या पद्धतीने चर्चा सुरू झाल्या? तरी सर्वसामान्य म्हणजे प्रत्येकजणच हा विचार करतो की साखर ही प्रमाणातच वापरली जाते, कुठेच तिचा अतिरेक होत नाही। जेवढी गरजेची तेवढीच आजकाल लोक तेवढीच साखर वापरतात, एक तर डाएटच्या हिशोबाने पण सगळ्याच गोष्टींनी लोक साखरेचा वापर कमीच करतात। पण तरी पण जे रेट्स हे वाढत चालले तर सर्वसामान्य जनतेला हे म्हणजे झेपणारे नाही आहेत हे रेट्स। त्याच्यामुळे साखरेचे भाव पण कमी व्हायला पाहिजे आणि साखरेचे सोबत इतरही काही भाव आहेत तर ते पण खूप जास्त टोकाला चालले आहेत। म्हणजे बजेटवर परिणाम होतो? बजेटवर परिणाम होतोय आणि ठीक आहे, पण सर्वसामान्य जनतेला हे जास्त त्रासदायक होत चाललंय। त्यामुळे सगळ्याच गोष्टींचे भाव जर थोडे आटोक्यात ठेवले ना तर जास्त योग्य राहील। आपल्यासोबत दुकानाचे मालक आहेत। काय सांगाल, साखरेचे भाव गेल्या 10-15 दिवसात कसे कसे वाढले ते सांगा मला सुरुवात। साखरेचे भाव मागच्या महिन्यात जुलैमध्ये 43-44 रुपयापासून साखर होती, ही मागच्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ आता 68 रुपयापर्यंत साखर आलेली आहे। म्हणजे जवळजवळ 23-24 रुपयाची वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे। आमची पण इच्छा आहे की भाववाढ होऊ नये, कारण याच्यामुळे ग्राहकांवर परिणाम होतो आणि काय होतं, साखरेचे भाव ही एकदम दैनंदिन म्हणजे जीवनावश्यक गोष्ट असल्यामुळे याच्यावरच तुमचा कस्टमर बेस ठरला जातो की कस्टमर तुमच्याकडे तुमचं दुकान महाग आहे, तुमचं दुकान स्वस्त आहे यासाठी। तर आमची पण इच्छा आहे की साखरेचे भाव कमी झाले पाहिजे आणि सर्वसाधारण माणसाला याचा फायदा मिळाला पाहिजे। तर मला सांगा, आज जे आहे ते साखर 68 रुपये किलो आहे, या 2 दिवसात किंवा 4 दिवसात कितीपर्यंत गेली होती सगळ्यात जास्त किलो? सगळ्यात जास्त साखर तशी मार्केटमध्ये जाती होती आमच्या दुकानामध्ये 70 रुपये होती 4 दिवस पहिले, पण आमची आता नवीन खरेदी स्वस्त झाल्यामुळे आम्ही साखरेचे भाव कमी केलेले आहे। आमच्याकडे सध्या 68 रुपयांनी साखर आहे। आमची जर खरेदी अजून कमी झाली तर आमचे साखरेचे भाव अजून कमी होतील। सर्वसाधारणपणे दिवसभरात किती साखर विकल्या जायची आणि महाग झाल्यामुळे काही परिणाम झाला आहे का? सर्वसाधारणपणे आपल्याकडे कमीत कमी 10 कट्टे म्हणजे 500 किलो साखर विकल्या जायची,
5 क्विंटल साखर विकल्या जायची, पण महाग झाल्यामुळे साखरेची डिमांड जास्त वाढली आहे. जसं की काही छोटे दुकानदार आहेत ते आमच्याकडे येऊन साखर मागत होते की आम्हाला 5 क्विंटल द्या, 10 क्विंटल द्या. आम्ही त्यांना नाही दिली, कारण आपण ही साखर ग्राहकांसाठी घेऊन ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना न देता ग्राहकांवर पण याचा इफेक्ट झालेला आहे. महाग झाल्यामुळे लोकही वाट बघतायत की साखर स्वस्त झाली तर आपण घेऊयात, नाहीतर जेवढी लागते तेवढीच साखर घेऊयात. म्हणजे थोडक्यात जे आहे ते मोठे कस्टमर तुमच्याकडून घेऊन जातात, म्हणजे घरगुती कस्टमर आहेत त्यांची मागणी कमी झाली तर घरगुती लोकांची मागणी कमी झाली, कारण सर्वसाधारण एक 3-4 लोकांच्या फॅमिलीला 15-20 किलो साखर महिन्याला लागते. मग त्यांच्याकडे साखर उपलब्ध आहे, ते वाट बघतात की जर साखरेचे भाव आता वाढलेले आहेत तर आता घरात जेवढी आहे तेवढी साखर वापरूयात, आणि नाही तर भाव कमी झाल्यानंतर आपण परत साखर घेऊयात असं. निश्चित आपण बघतोय हे सगळं बोलकं चित्र आपल्यासमोर होतं. आपल्यासोबत ग्राहकांनी संवाद साधला आहे, व्यापाऱ्यांनी सुद्धा संवाद साधला. ज्या पद्धतीने जे ते गेल्या काही दिवसापासून साखरेचे भाव वाढताना पाहायला मिळतात, त्यामुळे जे ते ग्राहकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा सांगितले की साखरेचे भाव कमी झाले पाहिजे अशी मागणी ग्राहक करताना पाहायला मिळतात. त्यामुळे जे ते कुठेतरी थोड्याफार प्रमाणात का होईना पण साखरेची मागणी सुद्धा घटल्याचं पुढं आलं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.